चांगले ते रुजावे आणि वाईटाचा नाश व्हावा, हाच खरा त्रिपुरारी पौर्णिमेचा उद्देश असतो। नमस्कार, माझी माईमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरी पौर्णिमा। या दिवशी महादेवांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला, म्हणून महादेवांना त्रिपुरारी असे म्हणले जाते। एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह सुरू असतो। हा दिवस तुळशी विवाह लावण्याचा शेवटचा दिवस असतो। त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी श्रीहरी विष्णू आणि भगवान शंकरांची भेट झाली होती, म्हणून या दिवशी महादेवांच्या मंदिरामध्ये त्रिपुरी वाती लावल्या जातात। त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये, अंगणात आणि प्रत्येक मंदिरामध्ये जास्तीत जास्त दिवे लावले जातात। प्रत्येक मंदिरामध्ये दिवे लावल्यामुळे सर्व मंदिरे उजळून निघतात, जणू काही सगळे देवच दिवाळी साजरी करण्यासाठी पृथ्वी तलावर आले आहेत असे आपल्याला वाटते। देवांनीच मंदिरे प्रकाशमय केली आहेत, म्हणून या पौर्णिमेला मोठी दिवाळी किंवा देव दिवाळी असेही म्हणतात। कार्तिक शुक्ल पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा। त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवांनी त्रिपुरासुराचा अंत केला होता। ज्याप्रमाणे भगवान शिवांनी देवांवर कृपा केली आणि त्रिपुरासुराचा अंत केला, त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील देखील अंधकार, नकारात्मकता दूर व्हावी, आपल्या जीवनातील सर्व समस्यांचे निवारण व्हावे, म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरांच्या मंदिरात किंवा आपल्या स्वतःच्या घरी दीपदान करावे। तसेच त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून 750 त्रिपुरी वातीचे हवन या दिवशी केले जाते। भगवान शिवांचं पूजन केलं जातं आणि त्यांना अभिषेक केला जातो। त्रिपुर पौर्णिमेचे महत्त्व, महात्म्य, शिवपूजनाचे तसेच त्रिपुरवात हवनाचा मुहूर्त, त्रिपुरवात कशी लावावी, या दिवशी कोणती आध्यात्मिक सेवा करावी, हवन कसं करावं, अशी सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। त्रिपुरी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा शुक्रवारी 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:10 सुरू होईल आणि 16 नोव्हेंबर रोजी रात्री 2:58 संपेल। कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा शुक्रवारी 15 नोव्हेंबर 2024 रोजी साजरी केली जाणार आहे। परंतु त्रिपुरारी पौर्णिमेचं जे पूजन असतं, म्हणजे आपण जे त्रिपुरवात लावतो, तर ती आपण प्रदोष समयी लावतो, म्हणजे संध्याकाळी लावतो, आणि म्हणूनच आपण संध्याकाळी आपल्याला त्रिपुरवाती लावायच्या आहेत। त्रिपुरवात लावण्याचा प्रदोष काल मुहूर्त हा 15 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5:10 पासून ते 7:47 पर्यंत असेल। संध्याकाळी तुम्ही या त्रिपुरी वाती लावू शकता, किंवा जर का तुम्हाला या त्रिपुरी वाती मिळाल्या नाहीत किंवा घरातील काही अडचणीमुळे या वाती तुम्हाला लावायला जमल्या नाहीत, तर तुम्ही या त्रिपुरी वाती पौर्णिमेनंतर कधीही तुम्ही एखाद्या संध्याकाळी म्हणजे प्रदोष समयी त्रिपुरी वाती तुम्ही लावू शकता। या ज्या त्रिपुर वाती आहेत, तर त्या या त्रिपुर वाती त्रिपुर दैत्याचं प्रतीक म्हणून आपण या वाती लावतो, म्हणून तुम्हाला जेव्हा जमेल, म्हणजे जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल, तेव्हा तुम्ही या त्रिपुरी वाती नक्की लावा। फक्त या त्रिपुरी वाती लावताना तुम्हाला या संध्याकाळी म्हणजे प्रदोष समयी या वाती लावायच्या आहेत। चला तर मग त्रिपुरी पौर्णिमेला वाती कशा लावायच्या, त्या कशा शांत करायच्या आणि नंतर त्यांचं विसर्जन कसं करायचं, हेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्रिपुरी पौर्णिमेला वाती लावण्यासाठी बाजारामध्ये अशा त्रिपुरी वाती मिळतात, तर त्या वाती आपण घ्यायच्यात, किंवा तुम्ही घरात सुद्धा ह्या अशा वाती बनवू शकता। तर ह्या वाती मी 750 वाती घेतलेल्या आहेत। त्रिपुरी वाती या महादेवांच्या मंदिरामध्ये किंवा विष्णूंच्या मंदिरामध्ये लावल्या जातात, पण जर का तुम्हाला शक्य नाही झालं मंदिरामध्ये जाऊन ह्या वाती लावणं, तर घरामध्ये आपण आपल्या देव असतात, महादेव असतात, श्रीकृष्ण असतात, तर त्यांच्यासमोर आपण या वाती लावायच्यात। पण मी तुम्हाला आता दाखवण्यासाठी महादेवांची पिंड घेतलेली आणि हे गणपती बाप्पा घेतलेले आहेत। आपण यांची पूजा करणार आहोत आणि पूजा करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेले, खडी साखर घेतली नैवेद्यासाठी, दिवाळीमध्ये आपण ज्या लाह्या घेतो त्या ह्या लाह्या घेतलेल्या आहेत, आपल्याला पूजेसाठी फुले लागणार आहेत, तर फुले घेतलेली आहेत, आणि ही महादेवांसाठी बेलाची पानं घेतलेली आहेत, हळदी कुंकू आणि ही विड्याची पाने घेतलेली आहेत। आपल्याला पूजेसाठी अक्षदा लागायच्या, तर ह्या अक्षदा घेतलेल्या आहेत। महादेवांना प्रिय असणारं भस्म आणि चंदन घेतलेलं आहे। महादेवांसाठी हे पांढरं वस्त्र घेतलेले आणि गणपती बाप्पांसाठी हे हळद आणि कुंकू लावून घेतलेलं वस्त्र घेतलेले। अभिषेक करण्यासाठी हे दूध आणि पाणी घेतलेले, खारीक, खोबरं, हळकुंड, सुपारी, रुपयाचं नाणं, आणि गणपती बाप्पांना आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे म्हणून हे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेतलेला आहे। तुपाचा दिवा घेतलेला आहे, तेलाचा दिवा घेतलेला आहे। पूजा झाल्यानंतर आपल्याला आरती करायची म्हणून कापूर आणि धूप घेतलेला आहे। नैवेद्यासाठी 5 प्रकारची फळे घेतलेली आहेत, किंवा एकाच प्रकारची 5 फळे घ्यायची,
आपल्याला कलश स्थापना करायची, तर त्यासाठी मी हा तांब्याचा कलश घेतलेला आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, पैसा, सुपारी, विड्याची पाने आणि नारळ ठेवलेला आहे. पूजा ज्या ठिकाणी करायची त्या ठिकाणी मी रांगोळी काढून घेतलेली आणि एक पाट घेतलेला आहे आणि पाटावरती पांढरं वस्त्र अंथरून घेतलेलं आहे. आणि आता आपण या पाटावरतीच पूजा मांडायची. तर चला आता आपण पूजेला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला कलश स्थापना करायची, त्यासाठी मी हे तांदूळ घेतलेले आहेत आणि याच्यावरतीच आपण कलश स्थापना करणार आहोत. ह्या अक्षदा आपण घ्यायच्या थोड्याशा आणि त्या अशा गोल पसरवून घ्यायच्या आणि नंतर याच्यावरती कलश स्थापना करायची. या अक्षदांवरती आता आपण हळद, कुंकू आणि फूल वाहूया आणि नंतर याच्यावरती हा कलश ठेवूया. कोणतीही पूजा करण्याआधी आपण दिवा लावून घेतो, तर सगळ्यात आधी आपण या दिव्याची पूजा करून घ्यायची. तर अक्षदा घेतलेल्या आहेत, त्याच्यावरती हळद, कुंकू आणि फूल वाहिलेले आणि नंतर याच्यावरती हा दिवा ठेवलेला आहे. आता दिवा प्रज्वलित करायचा आणि दिव्याची सुद्धा पूजा करायची. हळद, कुंकू, अक्षदा आणि फूल वाहून दिव्याची पूजा करून झालेली. आता आपण गणपती बाप्पांची पूजा करायची. तर मी हे तामण घेतलेले आणि तामणामध्ये मी अक्षदा घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावरती गणपती बाप्पांना ठेवलेले. आणि आता आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे, तर त्याच्यासाठी मी हे दूध आणि जल घेतलेले. आता आपण गणपती बाप्पांना सगळ्यात आधी जलाने अभिषेक करायचा आहे. तर 3 वेळा असं पाणी घालायचं आहे गणपती बाप्पांना आणि ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः असा जप करायचा आहे. यानंतर परत 3 वेळा दुधाने अभिषेक करायचा आहे आणि नंतर परत आपल्याला या गणपती बाप्पांना जलाने अभिषेक करायचा आहे. तर गणपती बाप्पांना असा अभिषेक करून झाला की गणपती बाप्पांना आपण स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे. ही 2 विड्याची पाने घेतलेली आहेत आणि यावरती आता आपल्याला अक्षदा ठेवायच्या आहेत आणि अक्षदांवरती आपल्याला हळद, कुंकू व्हायचे आणि नंतर यावरती गणपती बाप्पांना विराजमान करायचे. गणपती बाप्पांची पूजा करून घेऊया. हळद, कुंकू, अक्षदा, गणपती बाप्पांना आवडणारे लाल फूल व्हायचे, वस्त्र घेतलेले. तर हे वस्त्र वाहून घेऊया. गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि गणपती बाप्पांना आपण दिव्याने ओवाळायचे आणि घंटी वाजवायची. यानंतर आपल्याला महादेवांना अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यासाठी तामणामध्ये मी अक्षदा घेतलेल्या आहेत आणि त्यावरती महादेवांची पिंड ठेवलेली आणि आता आपण महादेव आणि नंदी यांना आपण अभिषेक घालून घ्यायचा आहे. सगळ्यात आधी आपल्याला जलाने अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि अभिषेक करत असताना आपण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करायचा आहे. 3 वेळा जलाने अभिषेक करून झाला की नंतर आपल्याला 3 वेळा दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि 3 वेळा दुधाने अभिषेक करून झाला की परत आपल्याला 3 वेळा जलाने अभिषेक करून घ्यायचा आहे. महादेवांना अभिषेक करून झालेला आहे. आता आपण महादेवांना स्वच्छ कपड्याने पुसून घेऊया आणि नंतर आपण महादेवांची पूजा करूया. महादेवांची पूजा करण्यासाठी मी हे तामण घेतलेले आणि या तामणामध्ये विड्याची 2 पाने ठेवलेली आहेत आणि नंतर त्याच्यावरती अक्षदा ठेवलेल्या आहेत. आता आपण यावरती महादेवांची पिंड ठेवायचे आणि नंतर याची पूजा करायची. सगळ्यात आधी महादेवांना प्रिय असणारी भस्म घ्यायचे आणि भस्माचे 3 पट्टे महादेवांच्या पिंडीवरती चारी बाजूने असे ओढून घ्यायचे. नंतर नंदीला सुद्धा आपण भस्माचे पट्टे असे ओढून घ्यायचे. नंतर महादेवांना हे पांढरं चंदन आहे, तर ते चंदन लावायचे. महादेवांना पांढरी फुले आवडतात म्हणून या ठिकाणी मी पांढरी फुले वाहते. झेंडूची सुद्धा फुले मी या ठिकाणी वाहून घेते. महादेवांना आवडणारं बेलाचं पान व्हायचे, नंदीला सुद्धा बेलाचं पान व्हायचे आणि आता आपण गणपती बाप्पांना सुद्धा बेलाचं पान वाहून घेऊया. महादेवांना पांढरं वस्त्र व्हायचे, खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि दिव्यानी ओवाळायचे आणि घंटी वाजवायची. आता आपण कलशाची सुद्धा पूजा करून घेऊया. कलशाला सुद्धा हळद, कुंकू, अक्षदा, फुले व्हायचे, खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा, घंटी वाजवायची आणि दिव्यानी ओवाळायचे. देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी मी 5 फळे घेतलेली. तर या 5 फळांचा, खडी साखरेचा आणि ह्या लाह्यांचा नैवेद्य देवांना दाखवून घ्यायचा आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर देवांना नमस्कार करायचा आहे आणि आता आपली अशा प्रकारे गणपती बाप्पांची, महादेवांची आणि कलशाची पूजा करून झालेली. आता आपण हा देवांसाठी विडा घेतलेला, तर या विड्याची सुद्धा पूजा करून घेऊया. तर आता आपण त्रिपोरी वाती लावायच्यात आणि ह्या त्रिपोरी वाती आहेत ह्या मी बाजारातून आणलेल्या आहेत आणि ह्या 750 वाती आहेत. तर ह्या 750 वातींचा हा बंडल आहे, तर तो आता आपण सोडून घेऊया आणि या वाती आपल्याला तुपामध्ये भिजवायच्यात. तर हे मी तूप घेतलेले आणि ते तूप वितळून घेतलेले. आता आपण हा बंडल सोडून घेऊया आणि ह्या वाती काढून घेतल्यानंतर या तुपामध्ये घालायच्यात आणि त्या पूर्णपणे या तुपामध्ये भिजतील अशा भिजवून घ्यायच्यात.
त्रिपुरी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी म्हणजेच कार्तिक चतुर्थी ही वैकुंठ चतुर्थी म्हणून ओळखली जाते। चातुर्मासामध्ये भगवान विष्णू हे शेषावर झोपत असल्यामुळे म्हणजे आराम करत असल्यामुळे त्या काळात विश्वाचा कारभार हा महादेवांच्याकडे असतो असे म्हणतात। वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी महादेव विष्णूंकडे विश्वाचा कारभार सोपवतात आणि स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात। या दिवशी हरिहर भेट होते म्हणजेच विष्णुदेव आणि महादेव हिंदूंची दोन पवित्र तत्वे यांची या दिवशी भेट होते। या दिवशी रात्री महादेवांची 108 नावे घेऊन आणि विष्णुदेवांची सहस्त्रे नावे घेऊन बेल आणि तुळस वाहून पूजा केली जाते। तर ह्या वाती मी तुपामध्ये भिजवून घेतलेल्या आहेत आणि हे आता मी या पंतीमध्ये ठेवते। पण पंतीमध्ये ठेवण्याआधी मी यामध्ये कापूर ठेवलेला आहे आणि नंतर त्यामध्ये ह्या वाती ठेवते। मी अशा 7 पंत्या घेणार आहेत आणि ह्या काय मी 7 पंत्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये ह्या भिजवून घेतलेल्या वाती ठेवलेल्या आहेत। तर आता आपण या वातींची पूजा करायची। या वातींची पूजा करण्यासाठी मी हे ताट घेतलेले आणि ताटामध्ये अक्षदा वाहून घेतलेल्या आहेत आणि अक्षदांना आता आपण हळद कुंकू व्हायचे आणि नंतर याच्यावरती आपण ज्या तुपामध्ये भिजवून घेतल्या होत्या वाती आणि ज्या आपण पंतीमध्ये ठेवलेल्या आहेत तर त्या पंत्या आपण या अक्षदांवरती ठेवायच्या। या वाती ठेवलेल्या मातीच्या ज्या पंती आहेत तर त्या पंत्या आपण या अक्षदांवरती ठेवायच्यात आणि या पंतीला सुद्धा हळद कुंकू लावायचे आणि नंतर या पंतीमध्ये आपल्याला अक्षदा वाहून घ्यायच्यात, फुले व्हायची। दिवे प्रज्वलित करण्याआधी आपल्याला दिव्यांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि नैवेद्यासाठी मी दहीभात घेतलेला आहे। या दहीभाताचा नैवेद्य दाखवायचा आणि नंतर आपण आता दिवे प्रज्वलित करून घेऊयात। हे दिवे प्रज्वलित करण्यासाठी मी हा कापूर घेतलेला आहे आणि हा कापूर आपण लावून घ्यायचा आहे आणि नंतरच आपण हे दिवे प्रज्वलित करायचे। तर मी हे सगळे दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहेत आणि हे दिवे आता शांत होईपर्यंत आपण शिवलीलामृत या पोथीमधील 11व्या अध्यायाचं वाचन करायचे किंवा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा जप करायचा आहे। आपल्या या दिव्यातील वाती शांत झालेल्या आहेत आणि आता यांना थंडावा देण्यासाठी आपण दुधाचा शिंतोडा द्यायचा आहे आणि नंतर मग पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे आणि आपले हे दिवे शांत करून घ्यायचे। दिवे शांत झाले की नंतर आपण देवांची आरती करायची। आरती झाल्यानंतर या दिव्यांना हळद कुंकू आणि अक्षदा व्हायच्यात आणि देवाला नमस्कार करायचा आहे। तर अशा पद्धतीने त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही देखील त्रिपुरी वाती नक्की लावा। त्यामुळे तुम्हाला भगवान शिवांची कृपा होईल आणि घरातील नकारात्मकता दूर होईल। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।